कोल्हापूर उत्तर विधानसभा मतदारसंघाकडे संपूर्ण राज्याचं लक्ष लागून राहिलेलं असतं, कारण कोल्हापूर शहरातला हा मतदारसंघ आहे आणि दिग्गज नेते या ठिकाणी असतात. महायुतीकडून यावेळी राजेश क्षीरसागर यांचं नाव आहे ते आघाडीवर या ठिकाणी पाहायला मिळते. तशा पद्धतीची बोलणी देखील झालेली आहेत. कशा पद्धतीनं आपला प्रचार आहे तो पुढे गेलेला आहे, महायुतीकडून काय नेमकं तिकिटाबाबत आपल्याशी संवाद झालाय? ऍक्च्युली प्रचाराच्या बाबतीत बोलायचं झालं तर सन्माननीय मुख्यमंत्री एकनाथजी शिंदे साहेब यांनी या राज्यासाठी एवढं काही करून ठेवलेलं आहे. मग योजनांच्या माध्यमातून असेल, विकास कामांच्या माध्यमातून असेल, तर आम्हाला फार कमी कष्ट आता करावं लागलं असं वाटते. आणि तसं बघायला गेलं तर कोल्हापूर उत्तर किंवा कोल्हापूर शहर हा सन्माननीय वंदनीय शिवसेना प्रमुखांना मानणारा मतदारसंघ आणि गेल्या 7 पैकी 5 वेळा या ठिकाणी शिवसेनेचा विजय झालेला आहे. आणि म्हणून गेल्या वेळा माझा पराभव जरी झाला असला तर तो एक निगेटिव्ह नेरेटिव्ह सेट केल्यामुळं, दलित बांधवांना माझ्याविषयी गैरसमज पसरवल्यामुळं हा माझा पराभव झाला होता. पण पराभवानंतर मी थांबलो नाही. दुसऱ्या दिवशी आंदोलन केलं, दुसऱ्या दिवशी आम्ही रस्त्यावर उतरलो आणि त्यानंतर मग कोविड असेल, पूर परिस्थिती असेल, या ठिकाणी सन्माननीय मुख्यमंत्री एकनाथजी शिंदे हे मुख्यमंत्री झाल्यानंतर 4,500 कोटीची आम्ही या ठिकाणी कामं केलेली आहेत. ज्या पद्धतीने देशामध्ये नीती आयोग हे थिंक टँक म्हणून काम करतं, त्याच पद्धतीनं राज्यामध्ये महाराष्ट्र इन्स्टिट्यूशन फॉर ट्रान्सफॉर्मेशन ही संस्था मित्रा ही थिंक टँक म्हणून काम करते. त्याचा मी उपाध्यक्ष आहे. मोठे मोठे प्रोजेक्ट या राज्यासाठी आम्ही लॉन्च केलेले आहेत आणि एकंदरीत शहराला, कोल्हापूर जिल्ह्याला देखील पूर परिस्थिती नियंत्रण आणण्यासाठी 3,200 कोटीचा आम्ही MRTP प्रोजेक्ट त्या ठिकाणी दिलेला आहे. आणि म्हणून एकंदरीत या जिल्ह्यामध्ये समाधान आहे. माझ्या कामाबद्दल समाधान आहे, सन्माननीय मुख्यमंत्री उपमुख्यमंत्री यांच्या कामाबद्दल समाधान आहे. आणि एकंदरीतच पाहिलं तर देशामध्ये बदल घडताना पुन्हा दिसतोय. जे लोकसभेमध्ये निगेटिव्ह नेरेटिव्ह सेट करण्यात आलं होतं, संविधान बदलणार, मुस्लिम नागरिकांना बाहेर काढणार, हे खोटं आहे. हे आता त्या लोकांना कळून चुकलंय आणि त्यामुळे त्यांची देखील मानसिकता झालेली आहे की काम करण्याच्या पाठीमागे आपण राहिलं पाहिजे. आणि म्हणून आज हा मतदारसंघ सेफ आहे असं मला वाटतं. आणि माझ्या या मतदारसंघासोबतच जिल्ह्यामधले इतर 9 मतदारसंघ जे आहेत ते देखील अत्यंत चांगल्या पद्धतीने आम्ही सक्षम आहोत. येणाऱ्या या निवडणुकीनंतर कोल्हापूर जिल्ह्यामध्ये आम्ही जास्तीत जास्त मतदारसंघ घेऊन विजयी होऊ याची मला खात्री आहे. कोल्हापूर उत्तरमधील जे महायुतीचे आणखी 2 घटक पक्ष आहेत, भाजप असेल किंवा राष्ट्रवादी असेल, यांच्याशी संवाद कसा चालू आहे आपला? नाही, निश्चितपणे एक गोष्ट लक्षात घेतली पाहिजे की आम्ही ज्या पद्धतीने मी भारतीय विद्यार्थी सेनेपासून काम करतो त्या पद्धतीने ते ABVP या संघटनेपासून काम करतात. गेले 40 वर्ष आम्ही एकत्र काम करतोय, 39 वर्ष जवळपास. आणि म्हणून आमच्यातला टॉक हा नेहमीच चांगला राहिलेला आहे. जो केडरमधला कार्यकर्ता आहे तो शिवसेनेचा असो, भाजप असो, एकमेकाशी निश्चितपणे चांगल्या पद्धतीने काम करताना आपल्याला दिसतोय. आणि आता राष्ट्रवादी आमच्याकडे आलेला केडरमधला कार्यकर्ता, ठीक आहे, काही लोकांचं त्या बाबतीत गैरसमज असू शकतो, पण केडरमधला कार्यकर्ता हा पहिल्यापासून जो विचारांचा ठाम आहे, हिंदुत्वाच्या विचारांशी ठाम आहे, शिवसेना भाजप या पक्षाच्या विचारांशी ठाम आहे, तो निश्चितपणे एकत्र असलेला आपल्याला दिसेल आणि तोच विजयापर्यंत या सगळ्या 10 उमेदवारांना निघून जाईल याची मला खात्री आहे. राजेश क्षीरसागर हे काम करत असतात, त्यांचा स्वभाव आक्रमक आहे, त्यामुळे त्यांना अनेक वेळा तोटा देखील सहन करावा लागलेला आहे. गेल्या निवडणुकीमध्ये तुम्ही बघितलं तर यावर कुठं काम केलेलं आहे? आपल्याला माहित आहे, गेल्या निवडणुकीमध्ये एक दंगल झाली होती, जी 1 जानेवारीला भीमा कोरेगावला एक दंगल झाली आणि त्याचे पडसाद संपूर्ण राज्यावर उमटले. पण मी काय जातीवाद करणारा कार्यकर्ता नाही, ही दंगल कुठेतरी थांबवावी म्हणून मी प्रयत्न केला होता आणि त्याचे पडसाद मग निवडणुकीत उमटले. या काँग्रेसवाल्यांनी त्याला निगेटिव्ह नेरेटिव्ह सेट केला, मग त्यामुळं दलित वस्त्यात जाऊन माझ्याविषयी विष कालवलं. ठीक आहे, आता त्यावेळेला परिस्थिती तशी होती, माझा पराभव झाला, पण मी त्यानंतर सुद्धा दलित वस्त्यांमध्ये काम केलं. पूर परिस्थितीमध्ये त्या ठिकाणी माझं काम कमी नाही राहिलं, त्यांना मदत केली. कोरोना झाला त्यावेळेला देखील मदत केली. आणि आज रिसेंटली जर बोलायचं झालं तर महानगरपालिकेचे 507 कर्मचारी रोजंदारीवर होते. त्यांना 16 रुपये पर डे त्यांचा पगार होता, मग तो 584 पर्यंत गेला. त्यांना आज कायम करण्यात मला यश आलं. तर त्या 507 कर्मचाऱ्यांपैकी 280 हे आंबेडकरी चळवळीत आहेत. मग आता मीच त्यांना प्रश्न केला, जर मी जातीवादी असतो तर मी हे काम मी करून दिलं असतं का? तर त्यांना हे पटलं आणि त्यामुळे आज संपूर्ण आंबेडकरी चळवळीतला हा संपूर्ण कार्यकर्ता माझ्या पाठीशी आहे. मला परवा एकदा त्या 2 दिवसापूर्वी एका कर्मचाऱ्यानं घरी जेवायला देखील बोललो. मी खुशीनं त्या ठिकाणी गेलो आणि मला एवढा आनंद झाला की आम्ही काम करत असताना आम्हाला काळ वेळच राहिलेला नाही. त्या ठिकाणी बरोबर 9:30-10ला त्या घरी जाऊन, म्हणजे मी त्याला म्हणलं तुझ्यामुळे आज मी वेळेत जेवलो. तर एकमेकांचे हे ऋणानुबंध असतात. जातीवाद जातीपात करून कोणीही मोठं होत नाही आणि ही आपली संस्कृती नाही महाराष्ट्राची, आणि असं आम्ही कोणीच नाही आहे. आणि म्हणून त्यावेळेला जो नुकसान झाला होतं तो निश्चित या कर्मचाऱ्यांच्या
रोजंदारी कर्मचाऱ्यांच्या कायम केल्यामुळे त्यात ती भरून निघेल असं मला खात्री वाटते. आपण ज्या पद्धतीनं म्हणालात की 7 पैकी 5 वेळा या ठिकाणी शिवसेना विजयी झालेला आहे, तशाच पद्धतीचा दावा उद्धव ठाकरे देखील गट करत आहे आणि त्यांनी देखील महाविकास आघाडीकडे उमेदवारी मागितलेली आहे. तुम्हाला वाटते तुमचा प्रतिस्पर्धी हा मशाल चिन्हाचा उमेदवार असेल? मला असं वाटतं की मशाल चिन्ह प्रभावीपणे जनतेपुढे मांडण्यासाठी त्यांची काही टीम फिरत होत्या. त्यातले एक त्यांचे एक नेते आले होते कोल्हापुरात मिरजकर टिकला. मग आपणच माध्यमांच्या जे दाखवलं ते मी बघितलं, समोर 25-50 कार्यकर्ते नव्हते. आणि म्हणून आता खरं म्हणजे उद्धव ठाकरे वगैरे यांच्या बाबतीत बोलण्यापेक्षा आज त्यांच्याकडे सेनापती कुठं आहेत, लढायला माणसं कुठं आहेत? तुम्ही तुमचे विचारच विसरला. शिवसेना प्रमुखांचे विचार काय होते? हिंदुत्वानी हे सोडून कधी शिवसेना प्रमुखांचे विचार नव्हते. हिंदुत्वासाठी त्यांनी अटल बिहारी वाजपेयी असतील, मुरली मनोहर जोशी असतील, त्याचबरोबर तुमचे लालकृष्ण अडवाणी जे असतील, गोपीनाथ मुंडे असतील, या ठिकाणी प्रमोद महाजन जे असतील, ती कसली युती होती? एक विचारांची युती होती. ती विचारांची युती तोडून सत्तेसाठी जर दुसरीकडे जात असाल किंवा किंवा युती म्हणून निवडून आल्यानंतर मतदारांचा त्या ठिकाणी अवमान करणार असाल आणि मग नंतर गद्दार कोण? गद्दार तुम्ही आहात. त्या युतीच्या ज्या मतदारांनी युतीला मतदान केलं ते सोडून तुम्ही त्या काँग्रेस आणि राष्ट्रवादीवर गेलात आणि मग आज तुम्हाला जनता कशी स्वीकारेल? ठीक आहे, लोकसभेला तुम्ही निगेटिव्ह नेरेटिव्ह सेट केलं, संविधान बदलणार म्हटला, मुस्लिम लोकांच्या विषयी गैरसमज पसरले, त्यामुळे तुम्हाला यश आलं. पण आता झालेल्या हरियाणामध्ये काय झालं? हरियाणामध्ये पुन्हा लोकांना कळून चुकलं की हे खोटं आहे. या ठिकाणी देशाला पुढे नेणार कोण असेल तर नरेंद्र मोदी साहेबच देशाला पुढे नेणार आहेत. गेल्या 10 वर्षातली इन्फ्रास्ट्रक्चर डेव्हलपमेंट असेल, गेल्या 10 वर्षामध्ये देशाची झालेली प्रगती जर आपण पाहिली तर एकंदरीत ती गेल्या पूर्वीच्या स्वातंत्र्य मिळाल्यापासून झाली नव्हती. या 10 वर्षामध्ये आपण पाहिलं तर इन्फ्रास्ट्रक्चर डेव्हलपमेंट असेल, आज आत्मनिर्भर भारत या माध्यमातून प्रत्येक गोष्टीची या ठिकाणी आपल्याकडे प्रोडक्शन सुरू आहे. पूर्वीचे संरक्षण खात्यातले जे काही लागणारे आपल्याला रणगाड्या असतील, विमानं असतील, लढाऊ विमानं, हेलिकॉप्टर्स असतील, कुठलीही गोष्ट आपल्या देशात तयार होत नव्हती. त्यामुळे लाखो डॉलर आपल्याला करन्सी बाहेर द्यावं लागत होते. आज उलटं झालेलं आहे. आज आपण सगळी प्रोडक्शन येत नाहीत आणि आपण ही निर्यात करायला लागलेलो आहे. आणि म्हणून जे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी इंडिया @47 जी या देशाला महासत्ता बनण्याचं जे स्वप्न पाहिलेलं आहे ते सत्यात उतरण्यापर्यंत आपण चाललेलो आहे. आज 2027 साली देश 3 नंबरला येतोय. 2047 साली किंवा त्याच्या अगोदर आम्हाला टार्गेट महाराष्ट्राला $1.5 ट्रिलियन इकॉनॉमी करण्याचं आहे. ते आम्ही त्यापेक्षा जास्त अचीव्ह करतोय. आणि म्हणून अशा पद्धतीनं आज देशाची आपली वाटचाल सुरू आहे. आणि मग असं असताना निश्चितपणे देशाचे मतदार हे महायुतीच्या बाजूने राहतील याची मला खात्री आहे. 2.5 वर्षापूर्वी मला आठवतं की याच ठिकाणी होर्डिंग लागलं होतं, मातोश्रीचा आदेश म्हणून थांबला राजेश. त्यावेळी उद्धव ठाकरेंनी मन मोठं केलं होतं. त्याच्यानंतर लोकसभेला इथली जागा सोडली, मन मोठं केलं. आज त्याच शिवसेनेवर काँग्रेसनं मन मोठं करावं अशी म्हणण्याची वेळ आणली. कुणी हे सगळं केलं म्हणायचं? नाही, एक लक्षात घ्या, मातोश्रीचा आदेश नेहमीच पाळणारे आम्ही कार्यकर्ते आहोत. पण कधी जे शिवसेना प्रमुखांचे विचार घेऊन पुढे जात होते त्यावेळेला शिवसेना प्रमुखांची विचार सोडून जर तुम्ही त्या पद्धतीनं वागत असाल, शिवसेना प्रमुखांनी नेहमी म्हटलं होतं की काँग्रेस आणि राष्ट्रवादीवर मला जावं लागलं तर मी माझं पक्ष बंद करून टाकेन. हे थोडं चुकीच्या पद्धतीने चाललेलं आहे. शिवसेना प्रमुखांचे विचार जर घेऊन पुढे जर गेले असते तर आम्ही बरेच वेळा त्याग केलेला आहे. मी जर पोटनिवडणुकीमध्ये उभारलो असतो तर कदाचित मी निवडून आलो असतो. पण ठीक आहे, आपल्या नेत्याचा शब्द मोडायचा नाही या भूमिकेतून त्या ठिकाणी आम्ही ती निवडणूक लढली नाही. आणि त्या निवडणुकीमध्ये मला देखील शब्द दिला होता. पुढचं काँग्रेस राष्ट्रवादी सगळे नेते बसले होते, त्यांनी सांगितलं होतं की शिवसेनेला या ठिकाणी आणि माझ्यासाठी, आता मीच नाही म्हणलं होतं त्यांना कशा करता तिकीट देतील. आणि त्यामुळं आणि एकंदरीत जर पाहिलं तर आज कोल्हापूर जिल्ह्यामध्ये ज्या पद्धतीनं आम्ही ही शिवसेना एकसंघ होऊन काम करते त्याप्रमाणे मशालीची शिवसेना काम करतेला आपल्याला दिसत नाही. आमच्यामध्ये कुठलाही मतभेद नाही. आम्ही एकमेकाच्या खांद्याला खांदा लावून लढतोय. आणि त्यामुळं गेल्या 2.5 वर्षामध्ये आपण त्याचे साक्षीदार आहात. अनेक भव्य कार्यक्रम आम्ही या ठिकाणी राबवू शकलो, अनेक लोकांची कामं करू शकलो, अनेक लोकांना योजनांच्या माध्यमातून न्याय देऊ शकलो. त्यांनी केलंय काय? ते नुसतं उलटं बोलायचं काम. आता कुणीतरी मगाशी म्हणलं रिपोर्ट काढला असो त्यांनी नावं ठेवली. माझं ते आदित्य ठाकरेंना सवाल आहे, तुम्ही रात्रीचे पब सुरू केले त्यामुळे काय काय झालं? यामुळं महिलांची सुरक्षितता धोक्यात आली, या ठिकाणी अनेक रेप झाले. याचं तुम्ही पाप कसं फेडणार आहे तुम्ही? तर त्यामुळं शिवसेना प्रमुखाचे विचार नव्हते. शिवसेना प्रमुख नेहमी म्हणायचे ते व्हॅलेंटाईन डेला ठोका कुठं मिळाली तरी, कसला व्हॅलेंटाईन डे? तुम्हाला घरातले लग्न करून देत नाहीत, कशा करता पाहिजे? आपली संस्कृती बिघडवायचं, आपल्या स्वतःचा नाश करून घ्यायचं, हे शिवसेना प्रमुखांचे विचार होते. त्यांचे विचार कुठे गेले? हे रात्रीचे पब सुरू करायला गेले. आणि म्हणून त्यांनी स्वतःला देखील आज विचारलं पाहिजे की तुम्ही
किंवा शिवसेना प्रमुखांना किंवा ठाकरेंना महाराष्ट्र का मानायचं, तर एक हिंदू संस्कृती, हिंदू धर्म हा त्यामागचं प्रमुख कारण होतं. आणि हिंदूंचं रक्षण, मराठी माणसाचं रक्षण यापैकी काय राहिले आज काहीच राहिलेलं नाही. आणि म्हणून जसं मी आपण म्हणताय की या ठिकाणी तिकिटाचा वगैरे विषय, कोण तिकीट देणार हो? 50 कार्यकर्ते तुमच्याकडे, सेंट्रल लेवलचा, स्टेट लेवलचा माणूस ज्यावेळी सचिव येतोय शिवसेनेचा, समोर 30-35 कार्यकर्ते होते म्हणून आपण, मला वाटतं मीडियाने दाखवलेलं, कोण यांना तिकीट देणार, कोण काँग्रेस आणि राष्ट्रवादी यांना विचारणार? यांनी पहिल्यांदा स्वतःला तपासून घेणं गरजेचं आहे. चुकीच्या दिशेने निघालेली गाडी पहिला सरळ दिशेने वळवायचं आहे आणि त्यानंतर यांचं कुठं राजकारण टिकेल असं मला वाटतंय. धन्यवाद. तर आपण बघितले की कोल्हापूर जिल्ह्यामध्ये एकूण ज्या 10 जागा आहेत त्या 10 जागांमध्ये महायुतीची जी कामगिरी आहे ती अतिशय दमदारपणे असेल. कोल्हापूर उत्तर विधानसभा मतदारसंघामध्ये देखील कामगिरी दमदार असेल. याच वेळी बोलताना जी उद्धव ठाकरेंची सेना आहे या सेनेवरती देखील टीका केली आहे की ज्या पद्धतीनं काम केलं त्यामुळे इथं त्यांना कुठलीही तिकीट आहे ते दिलं जाणार नाही, अशा पद्धतीचा या ठिकाणी वक्तव्य देखील राजेश क्षीरसागर यांनी केलेलं आहे. कॅमेरामन निलेश शेवाळेसह विजय केसरकर, एबीपी माझा, कोल्हापूर. एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट.